हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ईश्वर आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तसा नवीन एका दिवसाच्या आणि नवीन एका ब्लॉगच्या पण सुरुवात करूया. आज आहे माझा बर्थडे, पण सकाळपासून आम्ही कुठे गेलो नाही आणि कुठे जाणार नाही. संध्याकाळी कुठेतरी जायचा प्लॅन आहे. आज संडे आहे, आई सुद्धा घरी नाहीये, तर सर्व जेवणाचं सुद्धा बघायचं आणि आपलं शॉपच्या सर्व गोष्टी करायच्या, त्यामुळे कुठे बाहेर वगैरे नाही गेल्या. आईला आईच्या माहेरून तिच्या काकींनी बोलवलं होतं, तर ती तिकडे गेली आहे. सो असा काहीसा बर्थडे घरातूनच चालू झालेला आहे. आता बघूया संध्याकाळी कुठे जाणं होतं का ते, पण कुठे असं जाणं वगैरे काही झालं नाहीये. मस्त अशी रेडी झाली आहे. पाठी आपली पफुडी पण आहे. सो असा आहे ब्लॉग. आता काय काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन या ब्लॉग मध्ये. चला आता किचन मध्ये जाऊन आपली बाकीची कामं सगळी आवरूया. चलो आपण किचन मध्ये आले आहेत आणि आता किचन मधून ब्लॉग आपण स्टार्ट करूया. आज संडे आहे आणि संडेला आपले बरेच कस्टमर येतात, तर बरेच कस्टमर रिटर्न जाऊ नये त्याच्यामुळे आम्ही पण कुठे बाहेर वगैरे गेलो नाही. सो घरीच आहोत. संध्याकाळी शॉप ओपन झाल्यानंतर मग आईकडे हँडओव्हर करू आणि आम्ही जाऊ कुठेतरी फिरायला. सो आता जेवणाची तयारी, जेवण वगैरे बनवायचं आहे. आम्ही गेलो होतो मटण आणायला, पण मटण आमचं संपलं, त्याच्यामुळे मटण होता संध्याकाळी आणि आता आम्ही करणार आहोत चिकन. सो चिकन बनवण्याची सगळी तयारी चालू आहे आणि आज आपल्याला एक ऑर्डर सुद्धा आहे चिकन वडापावची. सो ती सुद्धा कम्प्लीट करायचं आहे, त्यामुळे आज आपल्याला आपलं शॉप लवकर ओपन करायचं आहे. तर सर्व कामं पटापट करूया. चला कामं करायला घेऊया. तिकडे मस्त स्पेशल असं चिकन बनलं आहे. आले आज आमच्या वरच्या हॉलमध्ये जेवणासाठी. मस्त असा हा व्ह्यू एन्जॉय करत जेवणार आहे. फर्स्ट टाइम आले आहे आणि मस्त विंडोवर बसली आहे आणि मस्त असं जेवण करणार आहे. आणि मला जेवणासाठी कंपनी द्यायला माझा नवरोबा आहे. आता पटापट जेवण करून घेते आणि बाकीची मग आपली उरलेली कामं आणि मग संध्याकाळी जायचंय आपल्याला फिरायला. मी जेवून घेते तोपर्यंत मी गेल्या वर्षी माझा बर्थडे सेलिब्रेशन कसं केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते, तर ते बघून घ्या. गेल्या वर्षी आहे ना माझ्या लेकीसोबतचा हा माझा पहिला बर्थडे होता आणि तेव्हा भाव्या फक्त 3च महिन्याची होती. काही कारणामुळे भाव्या झाल्यानंतर आहे ना मावशीने ना भाव्याला भेटायला येता आलं नाही, त्यामुळे ते माझ्या बर्थडेच्या दिवशी आले होते आणि माझा बर्थडे होता त्यामुळे ते केक वगैरे घेऊन आले होते. त्यानंतर मस्त मी केक कटिंग केलं, सर्वांना एकमेकांना केक वगैरे भरवला. त्यानंतर मावशींची आणि मावशी घरी गेले आणि त्यानंतर मग संध्याकाळी भावेश वगैरे आला होता आणि मग आम्ही दोघं जण फिरायला गेलो होतो, कारण की तेव्हा मी माझ्या माहेरी होती. खूप दिवसांनी भावेश आणि मी लॉंग ड्राईव्हवर होते. मग अशी सांगितल्याप्रमाणे भाव्या झाली होती, त्यामुळे मी माहेरी होती, त्यामुळे संध्याकाळी भावेश आला. त्यानंतर आम्ही दोघं फिरायला सुद्धा गेलो होतो. फिरून आल्यानंतर आहे ना पुन्हा एकदा रात्री आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतलं होतं. सर्वांनी मला ओवाळलं वगैरे. त्यानंतर मस्त आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतला आणि हा माझा बर्थडे आहे ना बऱ्याच वर्षानंतर माझ्या माहेरी सेलिब्रेट झाला होता, कारण की लग्न झाल्यापासून माझा बर्थडे आहे ना माझ्या घरी सेलिब्रेट झाला आणि त्याच्या आधी मी माझ्या मामाकडे राहायची, त्यामुळे सगळे बर्थडे माझे तिकडे सेलिब्रेट झाले. पण भाव्यामुळे इतक्या वर्षांनी मला माझा बर्थडे सेलिब्रेशन करायला माझ्या माहेरी मिळालं. तो साईडला मम्मी. अरे ते टिळ्यावर कुठे लागते काय देतो काय बरं नाही येतं ना. Happy birthday to you. Happy birthday भाव्या मम्मी. Happy birthday अन्वी ताईची. आपली मम्मा. आपलं वडापावचं शॉप ओपन केलं आहे. तेल आता गरम होत आहे, कारण की आज आपल्याला आलेले आहेत 2 ऑर्डर, चिकन वड्याची आणि साध्या वड्याची, तर ती कम्प्लीट करायचं. त्याच्यामुळे आज थोडंसं शॉप लवकर ओपन केलेलं आहे. चला आता पटापट शॉपवर काम करायला गेलं. हा आहे माझ्या बर्थडेचा केक जो नवरोबाने आणलेला आहे. हा नवरोबा झालेला आहे उलटा. ही आमची भाव्या आणि भाव्याला घेऊन लागलेली आमची अली आत्तू. Happy birthday to you. Happy birthday dear Aishwarya. तिला कापा लाव ना. बर्थडे टू यू. तिला कापा लाव. आता आलो आहोत आम्ही चायनीज पार्टी करण्यासाठी, कारण की आपलं शॉप बंद व्हायला खूप टाईम लागला, खूप कस्टमर होते, त्याच्यामुळे बाहेर जाता नाही आला, त्याच्यामुळे चायनीज पार्टी.
इकडे आलेला आहे आपला टाइमपास. इकडे आपलं पहिलं स्टार्टर आलेलं आहे आपलं चिकन क्रिस्पी आहे. आपलं चिकन नाही का ॲपल लॉलीपॉप. आम्ही चायनीज खायला गेलो होतो ना, तिकडे हा पावसाळी खेकडा आला होता. आमच्याकडे ह्याला बेळकण बोलतात आणि आमच्याकडे हा खाल्ला वगैरे जात नाही. आणि आहे ना, हा ना सर्व ठिकाणी असतो. अगदी आपल्या घराजवळ पण खूप सारे आहेत, पण मला इकडे भेटला होता त्याच्यामुळे मी त्याला कॅप्चर वगैरे केला व्हिडिओमध्ये. आलो होतो आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी. सर्वांसाठी आईस्क्रीम घेतली आहे. थोड्या वेळापूर्वीच आम्ही आहे ना चायनीजची छोटीशी ट्रीट वगैरे करून आलो आणि त्यानंतर मग सर्वांसाठी आईस्क्रीम वगैरे आणले होता. सर्वांना आईस्क्रीम वगैरे दिलं. आज मला काय एवढा स्पेशल डे सेलिब्रेट करायला नाही भेटला, कारण की आज संडे होता आणि संडेला आहे ना आमचा चांगल्यापैकी सेल होतो. शॉपवर चांगले पब्लिक येतात आणि बरेचसे कस्टमर आपले रिटर्न जातात. त्याच्यामुळे शॉप न बंद ठेवायचा निर्णय घेतला होता. सो शॉपवरच राहिलो आणि आज आहे ना माहीत नाही बड्डे लक काय आहे काय माहीत नाही, पण एवढा रश होता की सांगायची गोष्ट नाही. आम्ही दोनदा बटाटी बॉईल केली, त्यानंतर तीनदा जाऊन पावाच्या लाद्या घेऊन आलो, त्यासुद्धा संपल्या. आणि खूप छान असा आजचा सेल झाला. एक तर प्रॅक्टिकली मन सांगत होतं की नाही आज आपले कस्टमर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, कारण कस्टमर रिटर्न नाही गेले पाहिजेत. पण एक असताना इमोशनली मन ते खूप हर्ट होत होतं, कारण की अगदी लहान असल्यापासून खूप छान प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेशन होतो आणि लग्नानंतर माझा नवरासुद्धा खूप छान माझा बड्डे सेलिब्रेट करतो. तर असं कुठेतरी होतं की बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी मला बाहेर जायचं होतं, खूप थोडंसं फार एन्जॉय करायचं होता माझा स्पेशल डे, पण नाही होऊ शकलं. त्याच्यामुळे थोडंसं माझा चेहरा पडला होता. त्यासाठी माझ्या नवऱ्याने छोटीशी चायनीजची ट्रीट देण्यासाठी मला नेलं होतं. सो थोडीशी ट्रीट मी एन्जॉय केली. भाव्याला तर आम्ही घरीच ठेवलं होतं, फक्त दोघंच गेलो होतो आणि दोघांनी जाऊन थोडंफार एन्जॉय केलं. बड्डेचं जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही केक कट करून केलंच, ते तुम्ही बघितलंच असेल. पण जी काय आमची दोघांची नवरा बायकोची पार्टी आहे ती पेंडिंग आहे. ती आम्ही येत्या काही दिवसांमध्ये वेळ मिळाला की नक्की जाऊन आम्ही सेलिब्रेट करू, कुठेतरी बाहेर वगैरे जाऊ. पण सध्या आजपुरती एवढंच आमचं काहीतरी सेलिब्रेशन होतं. आणि मी माझ्या बड्डेच्या दिवसाचं एंड करणार आहे माझ्या या आवडत्या आईस्क्रीमच्या अमूलच्या कोनने. हे मला खूप आवडतं आणि ह्याच्याने मी एंड करणार आहे माझ्या बर्थडेचा आणि आजच्या ब्लॉगचा सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लीज फॉलो करायला विसरू नका. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत लव यू ऑल. आणि तुम्हाला कोणते ब्लॉग आपले बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.